नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा एम पी एस सी देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. एम पी एस सीने आता सुधारित वेळापत्रकानुसार 21 डिसेंबर रोजी होणारी संयुक्त गट ब ची परीक्षा पुढे ढकलली असून ती आता 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. तर 4 जानेवारी 2026 रोजी होणारा गट क चा पेपर हा 11 जानेवारी 2026 पर्यंत पुढे नेण्यात आलेला आहे. त्यामुळेच एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी आता अभ्यास करायला पुरेसा वेळ आणि अभ्यासाचे विविध प्रकारचे टप्पे पार करत असतानाच प्रश्नपत्रिकांचा सराव करण्यासाठी अत्यंत चांगला वेळ मिळालेला आहे. त्याच अनुषंगाने आता शेवटच्या काही दिवसांमध्ये नेमकी एम पी एस सी विद्यार्थ्यांची अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. एम पी एस सी परीक्षेच्या संबंधित शेवटचे काही दिवसांमध्ये तुमचे नियोजन कसे असावे त्या संबंधितचा हा व्हिडिओ आहे. त्या संबंधितचा हा व्हिडिओ आहे. अभ्यासाचे नियोजनाचे पंचसूत्री म्हणजे आपण या नियोजनाचे 5 सूत्र आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगणार आहे, ज्याचा फायदा हा विद्यार्थ्यांना होताना दिसून येत आहे. सर्वप्रथम पहिले पंचसूत्र तुमचं हे पाहिजे तत्व की अभ्यासाचे तंत्र तुमचं विकसित झालेलं पाहिजे. अभ्यास कसा करावा, कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा, विषयानुसार त्या भागाचं विश्लेषण कसं करावं, पेपर ॲनालिसिस कसा करावा, तर विषयाचं आकलन तुमचं हा विकसित झालेलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मराठी विषयाला किती वेळ द्यावा, इतिहासाला किती वेळ द्यावा, आपला अडचणीचा म्हणजे आपल्याला कठीण जाणारा विषय कोणता आहे त्यासाठी तुम्ही कोणता वेळ द्यावा, या सर्व विषया संबंधित तुमचे योग्य असं तुम्हाला ज्ञान विषयाचं आकलन पूर्ण झालेलं पाहिजे. तसेच अभ्यासाचं तंत्र विकसित करणं म्हणजे कोणत्या वेळेला कोणत्या विषयाला कोणता वेळ द्यावा आणि किती वेळ द्यावा आणि कोणता विषय कसा वाचावा, त्याचे नोट्स कशा काढाव्यात, तसेच आपल्याला कठीण जाणारा विषय कोणत्या वेळेमध्ये आपण अभ्यास करावा आणि जो विषय सोपा राहतो तो सोपा विषय कधी अभ्यासाला घ्यावा, तसेच विषयाबद्दलची कठीण वाटणारी व्याख्या कशी सोपी करून आपल्याला म्हणता येईल, कसं विषयाचं आकलन लवकर होईल, या सर्व गोष्टींची बाबी तुमच्या लक्षात यायला हवी. हे झालं तुमचं अभ्यासाचं तंत्र विकसित करणं. दुसरं पंचसूत्र ही म्हणता येईल की प्रत्येक विषयाचं आकलन. उदाहरणार्थ म्हणायला गेलं तर भूगोल विषयाचं आकलन, इतिहास विषयाचं आकलन, म्हणजे आपल्याला त्या विषयापर्यंत पोचत असताना अखेरच्या दिवसामध्ये नेमकं आपल्याला अभ्यासाची सुरुवात करत असताना पहिले आपण अभ्यासक्रमाचा आढावा घेतो. नेमका अभ्यासक्रम काय आहे ते आपण जाणून घेतो. कोणता विषय वाचावा आणि कोणता विषय वाचू नये, कोणता घटक वाचू नये, या सर्व गोष्टींची आवश्यकता म्हणजे सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना असायलाच हवी. जोपर्यंत तुम्हाला अभ्यासक्रम माहीत नसेल किंवा जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही ॲनालिसिस केलेल्या नसेल तर तुम्हाला एम पी एस सीच्या परीक्षेच्या संबंधात काहीच समजणार नाही. तुम्ही फक्त अभ्यास करताय म्हणजे भरमसाठ पुस्तके असतात बाजारामध्ये, सर्व पुस्तकं वाचताय आणि या परीक्षेला जात आहे, त्यामुळे तुम्हाला या परीक्षेत यशाला गवसणी घालता येणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम पेपर ॲनालिसिस तुमचं महत्त्वाचं आहे. पेपर ॲनालिसिस झाल्यानंतर अभ्यासक्रम नेमकं काय, आयोगाला नेमकं काय अपेक्षित आहे हे तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हे झालं दुसरं. प्रत्येक विषयाचं आकलन तुम्हाला करता आलं पाहिजे, ॲनालिसिस होता आलं पाहिजे विषयाचं. आता तिसरं आहे महत्त्वाचं पंचसूत्रामध्ये वेळेचं व्यवस्थापन. परीक्षेचा कालावधीच्या दरम्यान हा पेपर किती तासाचा आहे, त्यावेळेस आपण कोणत्या घटकाला किती वेळ द्यायला पाहिजे, पेपर सोडवताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात. उदाहरणार्थ अंकगणिताचे प्रश्न असतील, बुद्धिमत्ताचे प्रश्न असतील तर ते शॉर्ट ट्रिक्सने कसे सोडवता येईल याचं भान उमेदवाराला असावं. त्यामुळेच वेळेचं व्यवस्थापन करण्याला सुद्धा महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा टाईम मॅनेजमेंटवरती चांगलाच अभ्यास होणं गरजेचं आहे. वेळेचं व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी वेळेत करावं. आणि चौथं आहे रिव्हिजन करण्यावरती विद्यार्थ्यांनी भर द्यावा. उदाहरणार्थ अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा विषय थोडासा विद्यार्थ्यांना जड जातो. म्हणजे सकाळी विद्यार्थ्यांनी या विषयाला वेळ दिला तर नक्कीच फ्रेश माइंडमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे सोप्या ट्रिक्स आपल्याला चांगले लक्षात येतात. पाठ चांगले झाले असेल, वर्ग घनमूळ हे जर चांगले पाठ असतील तर आपल्याला अंकगणित बुद्धिमत्ता हा अगदी सोपा भाषेत म्हणजे सोपा विषय समजला जातो.
या विषयाला तुम्ही सकाळी वेळ द्या. जर तुम्हाला अवघड जात असेल ना हा विषय, तर रिव्हिजन करायला भर द्या आणि जुन्या प्रश्नपत्रिका वाचा, त्या ॲनालिसिस करा. त्याच्यावर चांगले जुन्या घटकावर, कोणत्या घटकावरती कोणते प्रश्न किती विचारले गेले हे चांगलं ॲनालिसिस होणं गरजेचं आहे. आणि शेवटचं पंचसूत्र आहे, प्रश्नपत्रिका सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. एखादी सराव प्रश्नसंच लावा. म्हणजे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवा, टाईम लावून प्रश्नपत्रिका सोडवण्याचं हे करावं. म्हणजे आपल्याला वेळ किती जातोय, कोणत्या विषयाला किती वेळ जातोय हे सर्व आपल्याला या सरावामुळे लक्षात येईल. अशा रीतीने आज आपण MPSCच्या परीक्षेच्या संबंधी शेवटच्या काही दिवसांमध्ये उमेदवाराचे नियोजन कसे असावे या संबंधी पंचसूत्रीचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि येणाऱ्या होऊ घातलेल्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.